नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 2 जुलै 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 2 जुलै रोजी जागतिक स्तरावरती कोणता दिवस प्रामुख्याने साजरा केला जातो? असा प्रश्न. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जागतिक UFO दिवस, वर्ल्ड UFO डे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. 2 जुलैला जागतिक UFO दिवस साजरा करतात. 1947 मध्ये घडलेल्या रोजवेल घटनेनिमित्त हा दिवस पाळला जातो. याचा उद्देश लोकांना UFO या विषयाबद्दल जागरूक करणं. या दिवशी आकाश निरीक्षणाला आणि युफोलॉजी या अभ्यासाला लोक प्रोत्साहन देतात. 2 जुलै या दिवशी जागतिक क्रीडा पत्रकार दिवस देखील असतो आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघ स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस पाळतात, ज्याची स्थापना 1924 मध्ये झालेली होती. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा. 1 जुलै 2026 रोजी भारतीय हवाई दलाचे 51वे उपप्रमुख, व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? असा प्रश्न आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एअर मार्शल आशुतोष दीक्षित असं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी 1 जुलै 2026 रोजी भारतीय हवाई दलाचे 51वे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे आणि त्यांनी एअर मार्शल नागेश कपूर यांच्याकडून ही जबाबदारी घेतलेली आहे, जे 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त झालेले आहे. व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ हे भारतीय हवाई दलाचे 3 स्टार दर्जाचं मोठं पद आहे आणि हवाई दलाचं मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. आणि आशुतोष दीक्षित यांची 6 डिसेंबर 1986 रोजी फायटर पायलट म्हणून भारतीय हवाई दलामध्ये निवड झालेली आहे आणि ते नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे चे माजी विद्यार्थी आहेत. आणि दीक्षित हे क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर आणि एक्सपेरिमेंटल टेस्ट पायलट दोन्हीही आहेत, हे लक्षात ठेवा त्यांच्याबद्दल. पुढील प्रश्न तिसरा. दिल्ली मुख्यमंत्री स्मारक दत्तक योजना ही कोणत्या मॉडेलवरती आधारित असणारी योजना आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल म्हणजे PPP मॉडेल आधारित आहे ही योजना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. दिल्ली सरकारने 30 जून 2026 रोजी 75 स्मारकांसाठी 2 नव्या वारसा संवर्धन योजना मंजूर केलेल्या आहेत आणि या योजना दिल्ली पुरातत्व विभागाच्या मदतीखाली असलेल्या स्मारकांसाठी आहेत आणि म्हणजेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्या हद्दीतल्या स्मारकांसाठी नाहीत. ही योजना PPP सार्वजनिक खाजगी भागीदारी या मॉडेलवरती चालते आणि या मॉन्युमेंट मित्रा म्हणून खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था, NGO, सरकारी उपक्रम किंवा अगदी कोणतीही व्यक्ती ही 5 वर्षांसाठी स्मारक यामध्ये दत्तक घेऊ शकते आणि मित्र स्मारकांची स्वच्छता, सुरक्षा, लाइटिंग अशा गोष्टींचा खर्च उचलते. ठीक आहे, आणि ग्रांट इन एड स्कीम खाली केंद्र सरकार 2 कोटींपर्यंत आर्थिक मदत करते, ज्यात जतन, दुरुस्ती आणि तांत्रिक देखभाल यांचा समावेश आहे. पुढील प्रश्न चौथा. भारतातील पहिले पूर्णपणे संपर्करहित प्रोग्रामेबल भारमापन
प्रणाली म्हणून कोणती प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, LMO सेन्सर असं त्याचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. LMO म्हणजे लोड मॅग्नेटिक ओव्हरलोड सेन्सर. हा भारतातील पहिला पूर्णपणे संपर्करहित आणि प्रोग्रामेबल भारमापन प्रणाली आहे ही. आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजे TDB हे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत काम करते. LMO प्रणाली नॉन कॉन्टॅक्ट मॅग्नेटिक सेन्सिंग या तत्वावरती आधारित आहे आणि पारंपरिक लोकल सेल मध्ये स्ट्रेन गॉगल्स वापरतात, पण LMO मध्ये मॅग्नेटिक सेन्सर असतात. आणि TDBचे सचिव राजेश कुमार पाठक यांनी अशा नवकल्पना भारतीय औद्योगिक तंत्रज्ञानासाठी खूप महत्त्वाच्या असल्याचं सांगितलंय, कारण त्यामुळे जागतिक स्पर्धा करता येते, त्यामध्ये भाग घेता येतो. ठीक आहे, पुढील प्रश्न 5वा. 1 जुलै 2026 रोजी दक्षिण कमांड साऊथर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांड इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? दक्षिण कमांडचे. ठीक आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी पदभार स्वीकारलेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी 1 जुलै 2026 रोजी दक्षिण कमांडचे GOC म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि दक्षिण कमांडचं मुख्यालय हे पुण्यामध्ये आहे. राजेश पुष्कर हे NDAचे माजी विद्यार्थी आहेत आणि डिसेंबर 1988 मध्ये त्यांची नियुक्ती 74 आर्म्ड रेजिमेंटमध्ये झालेली होती आणि ते आर्म्ड कॉर्प्सचे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि त्यांना 40 वर्षांहून अधिक लष्करी अनुभव देखील आहे. त्यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान 2 कॉर्प्सचे नेतृत्व देखील केलेले होते आणि 2 कॉर्प्स हे भारतीय लष्कराचे महत्त्वाचे स्ट्राईक फॉर्मेशन देखील आहे. आणि पदभार स्वीकारल्यानंतर राजेश पुष्कर यांनी दक्षिण कमांड वॉर मेमोरियलला भेट देऊन शहीदांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. पुढील प्रश्न 6वा. 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये निवड झालेल्या अमरावतीचे खेळाडू कोण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारती फुलमाळी असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघात भारती फुलमाळींची निवड झालेली आहे. भारती फुलमाळी या अमरावती महाराष्ट्राच्या खेळाडू आहेत, लक्षात ठेवा. आणि या स्पर्धा जपानमधील एची नागोया येथे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2026 या काळात होणार आहेत. आणि भारतीय महिला क्रिकेट संघ गतविजेता आहे आणि 2023 हांगझोऊ स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक देखील पटकावलेलं होतं. आणि 30 जून 2026 रोजी BCCIने 15 खेळाडूंच्या संघांची घोषणा केली आणि भारती फुलमाळी संघाच्या मधल्या फळीतील मुख्य फलंदाज आहेत. आणि यावेळी महिला क्रिकेट टुर्नामेंट्स T20 स्वरूपात होणार आहेत. आणि भारती फुलमाळी महाराष्ट्रातील महिला क्रिकेटमधील एक महत्त्वाच्या फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे एक वेगळी. ठीक आहे, एक महत्त्वाची सूचना आहे. काल आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी जानेवारी 2026 ते मे 2026च्या आपल्या मंथली करंट अफेअरच्या PDFs शेअर केलेल्या आहेत. तुमच्या अपकमिंग जे आता येते ग्रुप Cची किंवा त्यानंतर ज्या काही सलग एक्झाम्स येणार आहेत त्यासाठी तुम्हाला त्याचा सर्वाधिक उपयोग होईल, ज्यामध्ये प्रत्येकी आपल्या 150+ क्वेश्चन्स आहेत. तर आपण जर तुम्ही टेलिग्राम चॅनल आपला फॉलो केलेला नसेल तर तिथे जा, तो फॉलो करा आणि त्या PDF तुम्ही घ्या आणि त्याचा सराव करा, एवढं मी सांगू शकते, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा नक्कीच उपयोग होईल. ठीक आहे, तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न 7वा.
भारतीय लष्कराने ड्रोन युद्धासाठी कोणत्या विशेष युनिट्स उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बाज बटालियन्स असं त्याचं नाव असणार आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय लष्कर आता बाज बटालियन्स तयार करत आहेत खास ड्रोन युद्धासाठी. या बटालियन्स आर्मी एव्हिएशन कॉर्प्सच्या अंतर्गत राहतील आणि बाज बटालियन जलद प्रतिसाद देऊ शकतील, म्हणजेच काही घडलं की त्वरित कृती करतील. यात ड्रोनचं संचालन, त्यांचे देखभाल, डेटा विश्लेषण यावरती विशेष प्रशिक्षण दिलं जातं आणि बाज बटालियनचं काम दिव्यास्त्र बॅटरीज पासून स्वतंत्र असेल आणि LAC म्हणजेच भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावामुळे हे पाऊल उचललं गेलं आहे असं सांगितलं गेलंय. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. 2026च्या आशियाई 15 वर्षांखाली म्हणजे अंडर 15 कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकणारी कोल्हापूरची खेळाडू कोण ठरली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अंजली वेताळ असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कोल्हापूरच्या अंजली वेताळने थायलंडमधल्या पटाया इथे झालेल्या आशियाई अंडर 15 कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये 62 किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक मिळवलंय आणि स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय महिला कुस्तीपटूंनी एकूण 8 पदकांची कमाई केली. त्यामध्ये 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदक यांचा समावेश आहे. आणि समृद्धी सतीश पाटील 33 किलो वजनी गट, मीनाक्षी 46 किलो वजनी गट, दिशा शोकीन 66 किलो यांनी सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत आणि दिव्या राणी ज्ञानेश्वरी शिंदे यांनी रौप्य पदक मिळवलेली आहेत. निशा मोरे, दीपांशी, अंजली वेताळ यांनी भारतीय संघाला कांस्य पदक मिळवून दिलेली आहेत. नावे लक्षात ठेवा, पदकं लक्षात ठेवा साधारण आणि स्पर्धा. पुढील प्रश्न 9वा. भारतीय रंगभूमीच्या ज्येष्ठ दिग्दर्शिका तथा अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणाचे नुकतंच निधन झालेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विजया मेहता यांचं निधन झाले. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ज्येष्ठ रंगभूमी दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचे 30 जून 2026 रोजी मुंबईतील त्यांच्या घरी निधन झालेले आहे. वयाच्या 92व्या वर्षी त्या आपल्यातून गेल्यात आणि विजया मेहता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोदा येथे झाला होता आणि मराठी रंगभूमीत त्यांना सगळेजण आदराने बाई असं म्हणायचे आणि 1960च्या दशकामध्ये त्यांनी रंगायन ही संस्था अरविंद देशपांडे, विजय तेंडुलकर आणि श्रीराम लागू यांच्यासोबत सुरू केली आणि या संस्थांनी मराठी प्रायोगिक नाट्य चळवळींना जबरदस्त गती मिळवून दिली. ठीक आहे. आणि 1-0 बाजीराव, बॅरिस्टर, वाडा चिरेबंदी, हमीदाबाईची कोठी आणि पुरुष ही त्यांच्या दिग्दर्शनातली गाजलेली नाटके आहेत. पुढील प्रश्न 10वा. आकाशवाणीने सुरू केलेल्या नव्या छायाचित्र दालनाचं नाव काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्वरप्रेरणा विथिका असं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. आकाशवाणीने स्वरप्रेरणा विथिका हे छायाचित्र दालन सुरू केलेलं आहे. या दालनाचे उद्घाटन पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी केलेलं आहे आणि हे छायाचित्र दालन आकाशवाणी भवन नवी दिल्ली येथे आहे आणि दालनामध्ये भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची छायाचित्र ठेवण्यात आलेली आहेत. यामध्ये MS सुब्बालक्ष्मी, उस्ताद बिस्मिल्ला खान, पंडित भीमसेन जोशी, पंडित रविशंकर, लता मंगेशकर आणि डॉक्टर भूपेन हजारिका यांच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि भारताची सांस्कृतिक एकात्मता बळकट करण्यात आकाशवाणीचा मोठा हातभार नेहमीच राहिलेला आहे. पुढील प्रश्न 11वा. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या 2 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची
एकूण अंदाजित किंमत किती आहे असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 14,000 कोटी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. केंद्र सरकारने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील 2 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प मंजूर केलेले आहेत आणि या दोन्ही प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे 14,000 कोटी रुपये इतकी आहे आणि 1 किलोमीटर असून खर्च 6,969 कोटी रुपये इतका असणार आहे. आणि हा महामार्ग द्वारका एक्सप्रेसवे आणि वसंत कुंज मधील नेल्सन मंडेला मार्गाला जोडणारा आहे. ठीक आहे. आणि या प्रकल्पामुळे पश्चिम आणि दक्षिण दिल्लीमधल्या भागांचा संपर्क लवकर होईल आणि NHAI आणि एम्सने महिपालपूर दरम्यान उन्नत मार्ग सुचवलेला आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. सिप्री 2026 अहवालानुसार कोणत्या देशाच्या अण्वस्त्रांची प्रथम कार्यान्वित तैनाती झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपल्या देशामध्ये, भारतामध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सिप्रीच्या 2026च्या अहवालानुसार जानेवारी 2026 मध्ये भारताकडे सुमारे 190 अण्वस्त्रे होती आणि 30 जून 2026 या तारखेपर्यंत भारताची 12 अण्वस्त्रे प्रत्यक्ष तैनात होती असं या अहवालामध्ये आहे. आणि भारताच्या पहिल्या अण्वस्त्र तैनातीची नोंद सिप्रीने केलेली आहे. ऑपरेशनल डिप्लॉयमेंट म्हणजे अण्वस्त्र लष्करी युनिट सोबत नेहमी तयार ठेवणे असा त्याचा अर्थ होतो. आणि भारत नो फायर यूज या अण्वस्त्र धोरणाचे पालन करतो. नो फर्स्ट यूज धोरणाचे पालन करतो, म्हणजेच भारत कधीही पहिले अण्वस्त्र वापरत नाही. ठीक आहे, असा त्याचा अर्थ आहे. तर आजचे आपले 2 जुलै 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.